ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्यांचा शोध घेऊन कडक शासन करणार हे जाणीवपूर्वक होतंय का हे बघावं लागेल। कोठलामधील घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान। तर आय लव्ह मोहम्मदचा एवढा विरोध का? महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू। मराठा, ओबीसी, बंजारा, धनगर यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न। तर कोठलामधील घटनेनंतर इम्तियाज जलील यांचा हा आरोप। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं। खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। वडिलांवर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशीच धाराशिवमधील IAS अधिकारी कामावर। अधिकाऱ्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागात आढावा। नंदुरबारला ऑरेंज अलर्ट जारी। 3 दिवसांनंतरच्या पावसानं नंदुरबारमध्ये खूप नुकसान, तर पावसाचं क्षेत्र पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। राज्यभरात स्थलांतरितांसाठी 147 निवारा केंद्र। जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर। धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अतिवृष्टीने 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान। संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती। राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी 50 कोटी देणार, तर सिद्धिविनायक ट्रस्टकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 10 कोटींची मदत। राज्यभरात अतिवृष्टीमुळे 1 कोटी 1 लाख एकर शेतीचं नुकसान। पंचनाम्यांचं आव्हान असून दिवाळीपूर्वी मदत करणार। नुकसान भरपाई वाटप सुरू। कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। मुंबई पालिकेची प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला जाहीर होणार, तर निवडणूक प्रक्रियेला वेग। 1 जुलैपर्यंतची यादी ग्राह्य। अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज एकवटला, तर चंद्रपूरमधील राजुरा, नांदेडच्या नवा मुंढा आणि वाशिममध्ये भव्य मोर्चा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात 2 तास बैठक। देवाभाऊंनी आमचं समाधान केलंय। कायदेशीर बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालणार आहेत। बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांची माहिती। लॉरेन्स बिश्नोई टोळी कॅनडामध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित। संपत्ती जप्त करण्यासह खातीही गोठवली जाणार। भारतातून बिश्नोई टोळी ऑपरेट होत असल्याचा आरोप। भाजप कार्यालयाचं पेटतं चित्र पोस्ट केल्यानं महाराष्ट्र काँग्रेस विरोधात गुन्हा दाखल। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयाच्या तक्रारीनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांच्या दौऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये तणाव, तर ओवेसींना हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध। विरोधानंतर ओवेसींकडून पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि मशिदीत नमाज पठण रद्द। कोल्हापूरमध्ये येऊ नका म्हणता आम्ही पाकिस्तानात जाऊन तिथल्या टीव्ही चॅनलवर पाकिस्तान दहशतवाद पसरवतोय असं बोललो होतो। असुद्दीन ओवेसींचं विरोधकांना प्रत्युत्तर। रूपा पब्लिकेशन्सला संविधानाच्या लाल काळ्या रंगातील पॉकेट आवृत्तीचं प्रकाशन आणि विक्री करण्यास हायकोर्टाची बंदी। ईस्टर्न बुक कंपनीने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान हे आदेश। फडणवीसांकडून मुंबईमधील नवरात्र उत्सवाला भेटी। शेलार बंधूंच्या दोन्ही मंडळांकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 32 लाख, तर प्रवीण दरेकर यांच्या मंडळाकडून 55 लाख आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून 5 लाखांची मदत। राज्यातील पूरग्रस्त भागातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ। 10वीच्या विद्यार्थ्यांना 1 ऑक्टोबर, तर 12वीच्या विद्यार्थ्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार। विजय थलपतीने जाणीवपूर्वक उशीर केल्यानं चेंगराचेंगरी केल्याचा आरोप। खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वात समिती। चेंगराचेंगरीबाबत समाज माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी 3 जणांना अटक। आजपासून ICC महिला विश्वचषकाचा रणसंग्राम। सलामीला भारत विरुद्ध श्रीलंकेची लढत। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज। दुपारी 3 वाजता सामन्याला होणार सुरुवात। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।